राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी राहुरी तालुक्यातून येते। सख्या 4 बहिणींवर अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना एक खुनाचा गुन्ह्याचा उलगडा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। राहुरी पोलिसांना तपास लावण्यात मोठे यश आलंय। आरोपीने 6 महिन्यापूर्वीच मेवण्याचा खून करत घराजवळ पुरला असल्याची खळबळजनक कबुली दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात 4 सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसापूर्वी उघडकीस आली आहे। आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी बजरंग साळुंके यांनी 6 महिन्यापूर्वीच आपल्या मेहुण्याचा खून करून घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी मृतदेह उकरून काढत त्याचे जागेवरच शवविच्छेदन केलंय। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आई वडील विभक्त झाल्याने दूरचा नातेवाईक असलेल्या बजरंग साळुंके याच्याकडे 4 बहिणींचा सांभाळ करण्यासाठी दिले होते। मात्र साळुंकेची नियत फिरली। त्याने व त्याच्या मेहुण्याने सख्या 4 बहिणींवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहणारा आरोपी बजरंग साळुंके व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती। या घटनेत बजरंग साळुंके आणि त्याच्या पत्नीला तर पोलिसांनी अटक केली होती। मात्र साळुंके याचा मेहुणा निलेश सारंगधर हा बेपत्ता होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। मात्र चौकशी दरम्यान आरोपी बजरंग साळुंके यानेच 6 महिन्यापूर्वी मेहुणा निलेश सारंगधर याचा गळा दाबून खून केला। निलेशची हत्या केल्यानंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे। पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंके याला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवरच शवविच्छेदन केलाय। पोलीस लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याने राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, राहुरी। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।